संत तुकडोजी महाराज श्री विठ्ठल सेवा मंडळ भागीमारे तालुका पारसुणी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण सकाळी ध्यानाचा कार्यक्रम घेत असतो। तर ध्यान झाल्यानंतर लगेच आपण आरोग्यावर बोलूया हा विषय घेत असतो। तर आजचा विषय आपला फिटकरी। फिटकरी म्हणजेच त्याला हिंदीमध्ये फिटकरी म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला तुरटी म्हणतात। आता हे तुरटीचा उपयोग आपल्याला कसा करून घ्यायचा आहे, तर तुरटीचा उपयोग करून घेता फार उपयोगी ती वस्तू आहे, पण आपल्या घरामध्ये आजकाल ती राहिली नाही, ती निघून गेली। तर तुरटीचा उपयोग पाणी शुद्ध करण्यासाठी होतो, नंबर 1। तर तुरटीला आपण पावसाळ्यामध्ये जर वापरायचं असले तर त्याला पाण्यामध्ये जर आपण त्या तुरटीला फिरून ठेवले तर पाणी जे गाळ आहे तो खाली जातो, तो साचून जातो आणि ते निर्जंतुक होतं आणि ते पाणी आपण प्यायला योग्य असते। तसेच त्याच्यात तोंडातील जे काही रोग आहे आपला, तोंडामध्ये फोडं आले असेल, तोंडामध्ये तुमचं दुखत असेल, हेरड्या दुखत असेल, तर त्यामध्ये तुरटीचा आपण त्यामध्ये उपयोग करू शकतो। तर काय घ्यायचा, आपण 1 ग्लास पाणी घ्यायचा, अर्धा चम्मच मीठ घ्यायचं आणि अर्धा चम्मच पावडर तुरटीचं घ्यायचं, एकत्र करायचं, त्याला गुळला करायचा, त्या गुळला टाकून द्यायचं, म्हणजे बाहेर फेकत जायचं। तर अशा प्रकारे तुम्ही जर केलं तर तोंडातील रोग तुमचा हा तुरटीमुळे बरा होतो। तसेच आता बारीक जखमा असेल, कधी खरचटलं असेल, लागलं असेल, तर तुरटीचं पाणी करून आपण त्याला थोडंसं स्वच्छ धुवून टाकलं तर ते सुद्धा जखम बसून जाते आपल्या ह्याच्यावरती आणि तुरटीच्या निर्जंतुक जागा ती होऊन जाते। त्याच्यानंतर आपल्याला समजा कुठले खाज असेल, खरूज असेल, प्रायव्हेट पार्ट आहे त्या ठिकाणी समजा आपल्याला होत असेल तर त्यावेळेस तुरटीच्या हलक्या हाताने तुरटी ओली करायची, तुरटीला त्या ठिकाणी आपण फिरून घ्यायचं। तशा प्रकारे तुरटीला फिरून घेतल्यानंतर ती खाज आहे ती सगळी निघून जाते। कधी वास येतो, आपल्या खाकेचा वास येतो, ते या ठिकाणी खाकेच्या वासामध्ये बी येतो, तर त्या ठिकाणी खाकेमध्ये ते तुरटी घ्यायची, तिला हलक्या हाताने घासून घ्यायची आणि तिला लावून घ्यायचं। तर खाकेतलं, जांघेतलं, पाठीमागचा सगळा तो भाग आपण स्वच्छ तुरटीने जर धुण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्याचाही आराम लागतो। त्याच्यानंतर आपल्याला कोणा मुलीला कोणाला डोक्यातील उवा होत असतात, तर डोक्यातील उवा झाल्यानंतर काय करायचं, तुरटीचं पाणी घ्यायचं, थोडंसं तुरटीचं पाणी करायचं आणि पाणी केल्यानंतर कापसाचा खवा घ्यायचा, त्याला भिजवायचा आणि प्रत्येक केसाला बाजूला करून त्याच्यामध्ये तो डुबा लावत जायचा। अशा प्रकारे लावला की त्याला अर्धा तास राहू द्यायचा। त्याच्यानंतर मग आंघोळ करायची, ज्या उवा असतात त्या मरून जातात, म्हणजे तुरटीतल्या त्या उवा मरून जातात। आणि त्याच्यानंतर आता आपल्याला तुरटीचं समजा मंजन करायचं असेल, तर तुरटीचं मंजन करायचं असेल तर तुम्ही आपली तुरटी घ्यायची, तुरटीचं पावडर तुम्हाला जेवढं करायचं असतं तेवढं करायचं। तुरटीचं पावडर घ्यायचं, त्याच्यामध्ये लवंग घ्यायची, लवंग टाकायचं, त्याच्यामध्ये काळे मीठ टाकायचं, काळे मीठ टाकल्यानंतर दालचिनी घ्यायची। ह्या 4 वस्तू लक्षात ठेवायचं। काय, तुरटीचं पावडर, लवंग तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढ्या प्रमाणे लवंगचं पावडर घ्यायचं आणि त्याच्यानंतर दालचिनी घ्यायचं, दालचिनी आणि काळे मीठ घ्यायचं। या 4 वस्तू घ्यायच्या आणि 4 वस्तू घेऊन एकत्र करायचं। ते तुमचे हेरडे दुखणं असेल तर ते त्याच्यामध्ये निघून जातं आणि ते निघून झाल्यानंतर ते बसून जातं। अशा प्रकारे मंजन करता येतं। आणि कधी कोणाचा चेहरा विद्रूप होतो, चेहऱ्याला मुरूम येतात, फोडं येतात, तर अशा वेळेस काय करायचं, पहिल्यांदा तुरटीचं थोडंसं पाणी घ्यायचं, चेहऱ्याला लावून बघायचं, चेहऱ्याला लावून बघितल्यानंतर सूट होते की नाही ते बघायचं। आणि जर ज्याची कोरडी चेहरे असेल, कोरडी चेहरा होत असेल, ज्याचा कोरडा असेल, स्किन कोरडी असेल, त्यांनी जास्त तुरटीचा वापर करायचा नाही, ही बी एक सावधानी घ्यायची। डोळ्यात तुरटी गेली नाही पाहिजे याची बी आपण काळजी घेतली पाहिजे। आणि ज्याचा ऑइली चेहरा आहे त्याच्या चेहऱ्यावरती त्यांनी काय करायचं, ते लावून बघायचं आणि त्याच्यानंतर मग त्याचं एक छोटंसं मलम करायचं। आपला परिस घ्यायचा, त्या परिसामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि परिस लागलं त्याच्यावरती जायफळ आहे, त्या जायफळला थोडंसं उगाळून टाकायचं आणि त्याच्यानंतर तुरटीचा खडा घ्यायचा, त्यालाही तशाप्रमाणे उघडायचं आणि उघडल्यानंतर ते मला जिथे डाग पडलेले असेल, मुरून झालेले असेल, त्या ठिकाणी कापसाच्या फवानी लावून टाकायचं आणि जास्तीत जास्त 5 मिनिटं ठेवायचं आणि 5 मिनिटं ठेवल्यानंतर मग नंतर तो चेहरा धुवून टाकायचा। तर अशा प्रकारे तुरटीचा आपण सावधानपणे उपयोग जर केला तर तुरटी हे फार उपयोगी आहे। जसे आता चिखल्या झाल्या असेल, पायाला भेगा पडत असेल, तर त्यामध्ये हे तुम्ही तुरटीचा उपयोग करू शकता। त्यामध्ये सुद्धा तुरटीला तुम्ही त्या ठिकाणी लावलं तर तुमच्या त्या भेगा वगैरे त्या जखमा निघून जातात। तर अशा प्रकारे तुरटीचा आणि पण तुरटीला लावल्यानंतर त्यामध्ये खोबरेल तेल लावून घ्यायचा पायाला, जखमेच्या ठिकाणी खोबरेल तेल लावल्यानंतर मोजे सॉक्स असतात ते रात्रीच्या वेळेस करायचे आणि रात्रीच्या वेळेस ते सॉक्स वगैरे घालून घ्यायचे आणि सकाळी सुटून तुम्ही जर पाहिलं तर सगळं तुमचं पाय स्वच्छ होऊन जातात आणि सगळे जखमा बसून जातात। तर अशा प्रकारे घरगुती हा छोटासा उपाय तुरटीचा उपाय। तर अशा प्रकारे तुरटीचा उपयोग आपण केला तर तो तुम्हाला निवड फायदेशीर होत असते। तशा प्रकारे आपण आरोग्यावर बोलूया अशा प्रकारचा एक व्हिडिओ आणत असतो आणि हे माझं YouTube चॅनल आहे, फेसबुक आहे, या दोन्ही ठिकाणी आपण बघू शकतात। मी डॉक्टर बबलू संतोष गाडे, नॅचरोपॅथी। या पद्धतीने आपण जर याचा उपयोग जर करून घेतला
तर आपण आपलं आरोग्य हे ठणठणीत राहील आणि विनाकारण आपण इकडे तिकडे धावपळ करण्यापेक्षा इकडच्या तिकडच्या केमिकलच्या वस्तू वापरण्यापेक्षा अशा आपण या निसर्गाने दिलेल्या वस्तूचा उपयोग जर केला तर आपलं आरोग्य चांगलं राहते. जय गुरुदेव. धन्यवाद. मी बोलू काढवे, भाजीमारी, तालुका परसुणी, जिल्हा नागपूर. हे चॅनल बघा, सर्च करा आणि बघा बबलू संतोष गाडे या नावाने आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. धन्यवाद.